नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे लक्ष्मण बनसोडे। आज आपण या ठिकाणी 7वी शिष्यवृत्ती विषय इंग्रजी ह्या टॉपिकवर बद्दल बोलणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये या शिष्यवृत्ती परीक्षेत इंग्रजी विषयाकरिता तुम्हाला एकूण प्रश्न असतील 25 आणि गुण असतील 50। ह्यावरती अतिशय सोपे असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात। जर तुम्ही ह्या विषयाचा सखोल अभ्यास केलात तर तुम्ही इंग्रजीमध्ये 50 पैकी 50 गुण घेऊ शकता। तुमचं सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण पहिला धडा पाहणार आहोत इंग्रजीचा, ज्याचं नाव असेल रायटिंग वर्ड्स यूजिंग गिवन क्ल्यूज अँड कॉन्टेक्चुअल मीनिंग ऑफ द वर्ड। म्हणायचं झालं तर दिलेल्या सूचनानुसार शब्द आणि संदर्भानुसार शब्दाचे अर्थ लिहिणे व यामध्ये तुमची व्होकॅब्युलरी तपासली जाते, म्हणजे तुमच्याकडे किती शब्दसाठा आहे याचं एक चाचणी घेतली जाते आणि त्याच्या माध्यमातून प्रश्न तुम्हाला ह्या पाठावरती विचारले जातात। तर मी तुम्हाला या ठिकाणी एक सॅम्पल क्वेश्चन घेणार आहे। सॅम्पल क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑड मॅन आउट असा प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्याच्यामध्ये पर्याय असे दिले जाऊ शकतात: पॅरोट, डक, बर्ड आणि क्रेन। समजा आपण याचा जर विचार केला, ह्या प्रश्नाचं उत्तर काढायचं जर विचार केलं तर आपला पार्श्वभूमी बघितलीत या प्रश्नाची, पॅरोट, डक, क्रेन आणि बर्ड हे सगळे बर्ड आहेत। तर वेगळा शब्द काढायचा असेल तर आपण बर्ड ह्याला उत्तराला वेगळा काढू शकतो। कारण असं असेल क्रेन, डक आणि पॅरोट हे बर्ड आहेत। बर्ड हा म्हणजेच पक्षी, म्हणून हे वेगळं उत्तर आहे, कारण ही पक्ष्यांची नावं आहेत। त्याच्यामुळं बर्डला आपल्याला या ठिकाणी वेगळं काढायचं आहे। चला आता दुसऱ्या प्रश्नावरती जाऊयात आपण। दुसरा प्रश्न आहे ऑप्शन नंबर 1, बिटर, साल्टी, सॉर, हॉट हे विशेषण आहेत। आता विशेषण म्हणजे आपल्याला माहिती आहे मित्रांनो, विशेषण कशाला म्हणतो आपण? असा शब्द जो तुम्हाला नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती देतो त्याला विशेषण म्हणतो। मग पर्यायामध्ये जर बघितलं आपण सगळेच विशेषणं आहेत। ओके, जर बिटर म्हणजे कडू, साल्टी म्हणजे सॉर आणि हॉट हे सगळी विशेषणं आहेत। ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगळा जर पर्याय निवडायचा असेल तर तुम्ही हॉट काय देणार? आता त्याचं कारण सांगायचं असेल तर सॉर आंबट, ओके, बिटर, साल्टी हे जे पर्याय दिलेले आहेत हे पर्याय टेस्टशी संबंधित आहेत, म्हणून आपण हॉट हा पर्याय वेगळा काढू शकतो। कारण ही सगळी चवीशी संदर्भात आहेत, हॉट हा टेस्टशी संदर्भात आहे। ही सगळी विशेषण आहेत, म्हणून आपण उत्तर पर्याय नंबर 4 हा ऑड मॅन आउट करू शकतो। चला आता तिसऱ्या सॅम्पल क्वेश्चनवरती जाऊयात आपण। आता आपण सॅम्पल क्वेश्चन 3 कडे जाणार आहोत। सॅम्पल क्वेश्चन 3 मध्ये काय सांगितलेलं आहे? पर्याय नंबर 1 मध्ये टॉल आहे, पर्याय नंबर 2 मध्ये शॉर्ट आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये मॅन दिलेला आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये फॅट दिलेला आहे। मित्रांनो, आता सांगितल्याप्रमाणे विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह आहे। ॲडजेक्टिव्ह काय करतो? ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट गिव्ज अस मीनिंग अबाउट नाऊन अँड प्रोनाऊन। मग हे फॅट, शॉर्ट आणि टॉल हे ॲडजेक्टिव्ह आहेत, पण आपण बघायला गेलं तर मॅन हा शब्द हा नाऊन आहे। मग हा तिघांपेक्षा वेगळा आहे, म्हणून आपण याला ऑड मॅन आउटमध्ये घेऊ शकतो, कारण हा तिघांपेक्षा जरासा वेगळा आहे। फॅट, शॉर्ट आणि टॉल ही विशेषणं आहेत आणि हे नाऊन आहे। अशा प्रकारची ही प्रश्न तुम्हाला ह्या पाठावरती विचारले जातात। तर आपण प्रत्यक्ष स्वाध्याय या ठिकाणी सोडवणार आहोत। चला आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्ताच त्या धड्याबद्दल माहिती बघितलेली आहे। तर प्रत्यक्ष जे क्वेश्चन्स आहेत आपल्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, त्याची शक्यता आहे। अशा प्रकारचे प्रश्न क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस ह्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। पहिला प्रश्न असा असेल, फाइंड द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू हॉस्पिटल। काय म्हटलेलं आहे? पहिल्यांदा प्रश्न व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे। कसं असते, परीक्षेचं बर्डन असते, प्रश्न नीट आकलनात्मक वाचन करायचं, मग त्याच्यानंतर पर्यायाकडे जायचं आहे। पहिल्यांदा काय म्हटलेलं आहे? फाइंड द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू द हॉस्पिटल, म्हणजे हॉस्पिटलशी संबंधित नसणारा शब्द तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे। मग नर्स, डस्टर, इंजेक्शन, मेडिसिन अशा प्रकारचे 4 प्रकारचे पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत। जर आपण सारासार विचार केला तर हॉस्पिटलमध्ये जर आपण गेलो तर नर्स त्या ठिकाणी असते, म्हणजे नर्स हा शब्द हॉस्पिटलशी रिलेटेड आहे। मग तुम्हाला काय म्हटलं आहे? दॅट इज नॉट रिलेटेडमध्ये संबंधित नसणारा म्हटला आहे। जर आपण विचार केला मेडिसिन, इंजेक्शन आणि नर्स हे 3ही शब्द हॉस्पिटलशी रिलेटेड आहेत आणि डस्टर हा शब्द
हॉस्पिटलशी रिलेटेड नाही, म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 हा उत्तर या ठिकाणी येणार आहे. कारण डस्टर हा शब्द रिलेटेड टू स्टडी म्हणा किंवा स्कूल म्हणा असा प्रश्न आला असेल तर त्याच्याशी संबंधित डस्टर हा शब्द या ठिकाणी येऊ शकतो. दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला, चूज द करेक्ट वर्ड अँड कम्प्लीट द सेंटेन्स. काय म्हटलं आहे प्रश्न की तुम्हाला वाक्य हे वाचवायचं आहे आणि योग्य शब्द त्या ठिकाणी ठेवायचा आहे. मग काय म्हटलेलं वाक्य काय म्हटलेलं आहे, वी सी डॅडॅश इन द स्काय आफ्टर द रेन. पावसाच्या नंतर आपण आकाशामध्ये काय पाहतो, तर सारासर जर विचार केला आपण पाऊस पडून गेल्याच्या नंतर आपण आकाशामध्ये आपल्याला इंद्रधनुष्य दिसतात, त्याला आपण रेनबो म्हणतो. बरोबर, समजा आफ्टर द रेन वी सी द रेनबो इन द स्काय, म्हणजे पावसानंतर आपण आकाशामध्ये रेनबो पाहतो. कारण ब्ल्यू स्काय म्हणजे निळा आकाश, रेन म्हणजे पाऊस, पावसानंतर पाऊस कसं असेल उत्तर चुकीचं असणार थोडं. मग लाईटनिंग म्हणजे वीज, पावसाच्या नंतर वीज नाही पडणार. मग पावसाच्या नंतर शक्यतोवर बऱ्याच वेळेला वेदरमध्ये चेंजेस झाल्यानंतर जेव्हा वेदरमध्ये चेंजेस होतात तेव्हा आपल्याला रेनबो त्या ठिकाणी दिसतो. बरोबर, म्हणून आपला ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर अगदी बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 3कडे जर गेलो तर आपण हा प्रश्न तुम्हाला काय विचारला आहे, जास्तीत जास्त व्होकॅब्युलरीवरती जे प्रश्न तुम्हाला विचारले जातात व्होकॅब्युलरी, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑडमॅन आउटचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. जसं की फाइंड आउट ऑडमॅन म्हणजे वेगळा शब्द निवडायचा आहे तुम्हाला. मग तुम्हाला काय दिलेलं आहे, ब्युटिफुल दिले, ब्रेव दिले, अगली दिले, गर्ल दिले. आत्ताच सांगितल्याप्रमाणे विशेषणं तुम्हाला पार्ट ऑफ स्पीचमध्ये जे 8 घटक दिलेले आहेत ते 8 घटकाची इत्थंभूत जर माहिती असेल तर त्याच्यामध्ये विशेषण एक आहे. विशेषण काय करतो आता आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ब्युटिफुल, ब्रेव आणि अगली ही विशेषणं आहेत. त्याला आपण ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, बरोबर, गुणविशेषण म्हणतो. मग हे एखाद्या गुणासाठी दिलेली विशेषणं आहेत. मग आपण जर गर्ल बघितलं, हे नाव आहे, मग हे नाव कसं असेल, हे वेगळं असेल. हे नाऊन आहे, बाकीचे सगळे ॲडजेक्टिव्ह आहेत, म्हणून आपलं उत्तर गर्ल असेल, गर्ल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ प्लांट. काय म्हटलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज ए नॉट पार्ट ऑफ प्लांट, म्हणजे खालीलपैकी कुठला घटक हा प्लांटचा रिलेटेड नाही किंवा प्लांटचा घटक नाही असं म्हटलेलं आहे. प्लांट म्हणजे काय, रोपटे. रोपट्याचा भाग कोणता नाही, मग जर आपण बघायला गेलो तर रोपट्याचा भाग लिव्ज आहेत, पानं असतात रोपट्याला, बरोबर, बड असते रोपट्याला, स्टेम असते रोपट्याला. पण टस्क जर बघितलं आपण, हे टस्क जे आहे हा शब्द कोणाशी संबंधित आहे, टस्क एलिफंटला असते. बरोबर, ते आपण जे पुढं असता भाग हत्तीच्या त्याला टस्क म्हणतो. हा इट इज नॉट रिलेटेड टू प्लांट, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. चूज द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ज. खालील अल्टरनेटिव्ह तुम्हाला काय शोधायचं आहे, चुकीचं म्हटलं, इनकरेक्ट म्हटलं, करेक्ट म्हटलं का नाही. मी त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं आहे की प्रश्न काळजीपूर्वक रीड करायचा आहे. परीक्षेच्या घाईमध्ये एखादा प्रश्न आपला येत असूनही चुकू शकतो, म्हणून पहिल्यांदा प्रश्न काळजीपूर्वक वाचवायचा आहे. तुम्हाला इनकरेक्ट म्हणलेलं आहे म्हणजे चुकीचं म्हटलेलं आहे, चुकीचं निवडा म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय जे तुम्हाला दिलेले आहेत त्यापैकी 4 पर्यायपैकी 1 चुकीचं असेल, 3 बरोबर असतील. मग कॅट्स पर, बरोबर, मांजर गुरगुरतो, हे करेक्टच आहे. बरोबर, आपण जर साऊंड बघितलं कॅटचा साऊंड पर असतो किंवा मॅव असतो. मग डॉग्स बार्क, कुत्री भुंकतात, हे पण बरोबर आहे. मग मंकी चटर, माकडं वटवट करतात, हे पण बरोबर आहे, त्यांच्याशी संबंधित साऊंड आहे. ॲनिमल अँड देअर साऊंड, बरोबर. मग जर काऊज जर बघितला, हा ऑप्शन जरासा वेगळा वाटतोय, कारण का, काऊज कू नाही, पिजन्स कू आहे. बरोबर, काऊज मूव करतात, म्हणजे काऊजचा आवाज गाईचे हंबरणे असते, मग पिजन्स कू असते. जर कदाचित या ठिकाणी पिजन्स असला असता तर हे पण बरोबर आलं असतं. बरोबर, मग इथं काऊज आहे, मग काऊजला मूव यायला पाहिजे, काऊजला कू नाही. कू हा शब्द या ठिकाणी पिजनसाठी आहे, म्हणून आपलं उत्तर असणार पर्याय क्रमांक 4 हे वेगळं उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. चला तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, चूज द कॉन्टेक्च्युअल मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. आता ह्या ठिकाणी
ज्या शब्दाला अंडरलाईन केलेला आहे त्याचा सारासार अर्थ पर्यायामधून या ठिकाणी शोधायचा आहे. प्रश्न काय म्हणतो आपला या ठिकाणी? प्रश्नाला मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे वी हॅव टू रीड द क्वेश्चन केअरफुली, देन वी हॅव टू चूज द आन्सर. पहिल्यांदा प्रश्न तुम्हाला काळजीपूर्वक वाचवायचा आहे, त्याच्यानंतर उत्तराकडे जायचं आहे. प्रश्न काय म्हटलेला आहे बघा, द वर्क वॉज व्हेरी लाईट. आता ह्या लाईटचा अर्थ आपल्याला पर्यायामधून शोधायचा आहे. खरं तर आपण लाईटचा अर्थ हलका या ठिकाणी घेऊ शकतो. लाईट जर स्पेलिंग बघितली, लाईट म्हणजे हलका, बरोबर. तर लाईट ह्याच प्रोनाउन्सिएशनचे शब्द अनेक होतात, बरोबर. मग लाईट म्हणजे काम फार सोपं होतं. ओके, द वर्क वॉज व्हेरी लाईट याचा अर्थ असा घ्यायचा, काम फार सोपं होतं, खूप सोपं होतं. मग नॉट इझी, फार अवघड नव्हतं. डिफिकल्ट अवघड, इझी सोपा, हार्ड तो पण अवघड. नॉट इझी याचा अर्थ काय होतो? सोपा नाही. सोपा नाही म्हणजे अवघड आहे. ह्या दोघांचा अर्थ एकच व्हायला आहे. सोपा नाही म्हणजे अवघड आहे, डिफिकल्ट म्हणजेही अवघडच आहे, हार्ड म्हणजे कठीण आहे. मग काय म्हटलेलं आहे? लाईट आहे म्हटलं. लाईट म्हणजे व्हेरी इझी. मग आपण उत्तराकडे जाऊ शकतो. द वर्क वॉज व्हेरी इझी, काम फार सोपं होतं किंवा व्हेरी लाईट, हे दोघंही जवळजवळ अर्थाने सारखेच आहेत. प्रश्न दुसरा काय म्हटलेला आहे? नेवर ट्रस्ट अ फ्रेंड हू डेझर्ट यू ॲट अ पिंच. एक म्हण आहे इंग्रजीमध्ये मित्रांनो की नेवर ट्रस्ट अ फ्रेंड हू डेझर्ट यू ॲट अ पिंच. म्हणजे काय घ्यायचा अर्थ? की संकटात सोडून जाणाऱ्या मित्रावर कधीच भरोसा ठेवायचा नाही. काही मित्र कसे असतात? आपल्याला संकटामध्ये ढकलतात आणि त्या ठिकाणी मदत न करता आपल्याला सोडून जातात. मग इंग्रजीमध्ये ती म्हण आहे. आपण आपल्या 7वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात जर बघितलं आहे, टू फेबल्समध्ये एक स्टोरी आहे. त्या स्टोरीमध्ये टू फ्रेंड्स अँड द बेअर, त्या स्टोरीमध्ये ही जी लाईन आहे ही दिलेली आहे. याचा अर्थ काय घ्यायचा आहे? नेवर ट्रस्ट अ फ्रेंड हू डेझर्ट यू ॲट अ पिंच, म्हणजे तुम्हाला संकटात सोडून जाणाऱ्या मित्रावरती भरवसा ठेवायचा नाही. मग काय म्हटलं आहे? फॉलो. अशा मित्राला आपण फॉलो करायचं का जो आपल्याला संकटात सोडतो? बिलकुल नाही. लिव्ज बिहाइंड, जो तुम्हाला सोडून गेलेला आहे. ओके, लिव्ज विथ, जो तुमच्या सोबत राहतो आणि सोबत येतो. बघा, लिव्ज विथ सोबत राहणारा, कम म्हणजे येणे. मग बघा, डेझर्ट म्हणजे लिव्ह बिहाइंड, सोडून गेलेला. तुम्हाला संकटात, ॲट अ पिंच म्हणजे डिफिकल्ट सिच्युएशन, म्हणजे तुम्हाला अडचणीच्या ठिकाणी सोडून जाणारा, म्हणजे लिव्ज बिहाइंड, तुम्हाला मागं सोडणारा. डेझर्ट यू ॲट अ पिंच अशी एक म्हण आहे त्या ठिकाणी. म्हणून आपलं उत्तर असेल लिव्ह बिहाइंड. दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात आपण. द बॉय हू वॉज फेमस इन हिज स्कूल. फेमसचा अर्थ काय घ्यायचा आहे? फेमस म्हणजे प्रसिद्ध, बरोबर. द बॉय वॉज फेमस इन हिज स्कूल, तो मुलगा त्याच्या शाळेमध्ये फार प्रसिद्ध होता, बरोबर. म्हणजे सगळ्याला माहिती असणारा होता. पॉप्युलर असेल, हॅपी आहे का लाईक्ड आहे का प्लेझंट आहे. जर आपण ह्या शब्दाचे जर अर्थ बघितलात, पॉप्युलर म्हणजे एखादा पॉप्युलर आहे म्हणजे फेमस आहे. हॅपी म्हणजे आनंदी होते, लाईक्ड म्हणजे आवडणारा होते, बरोबर. प्लेझंट म्हणजे याचा अर्थ घ्यायचा आनंददायक, आल्हाददायक, बरोबर. मग फेमस, फेमस मीन्स पॉप्युलर. हा इट इज क्लोज टू द आन्सर, म्हणून आपलं उत्तर असेल पॉप्युलर. पर्याय क्रमांक 1. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुट द फ्रूट इन द कॅन. पुट द फ्रूट इन द कॅन. मग हा कॅनला अंडरलाईन केलं, मग ह्याच्याशी अर्थाशी जुळणारा शब्द त्या ठिकाणी घ्यायचा आपल्याला. आता कॅन म्हणजे काय? आपण एखादी गोष्ट खरेदी केल्यानंतर ते ठेवण्यासाठी काहीतरी कंटेनर घेऊन येतो, बरोबर. मग हा इट इज, आय थिंक इट इज रिलेटेड टू कंटेनर, कंटेनरशी संबंधित असायला पाहिजे. मग पर्याय क्रमांक काय सांगितलं? लॉंग स्टिक. नाही, स्टिक म्हणजे काठी. मग काठी कॅनची कसं काय कॉन्टेक्च्युअल होईल? होणार नाही. बास्केट, बास्केट पण नाही. बास्केट खरं तर मुलं शाळेमध्ये वापरतात, छोटी मुलं. ॲबिलिटी टू डू समथिंग, काहीतरी करण्याची क्षमता, हा कॅनशी संबंधित बिलकुल नाही. मग पर्याय 3 जर नसेल तर चौथा कन्फर्म असायला पाहिजे, कंटेनर. कॅन हा शब्द कंटेनरसाठी वापरला. तुम्ही हा वाक्य असं म्हणू शकता, पुट द फ्रूट इन द कंटेनर, बरोबर. म्हणजे तुम्ही हे फळं त्या कंटेनरमध्ये ठेवा किंवा कॅनमध्ये ठेवा. कॅन हा रिलेटेड
जवळचं आहे रिलेटेड अर्थाने कंटेनरच्या. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मिसेस देशमुख इज अन इम्पॉर्टंट पर्सन ऑन द स्कूल बोर्ड. आता बघा, स्कूल बोर्ड, आता बोर्डला अंडरलाईन केलेला आहे. मग बोर्डशी अंडरलाईन केलेला रिलेटेड शब्द, जवळचा शब्द कोणता असू शकतो? जर पर्याय बघितलेत आपण, अ फ्लॅट पीस ऑफ वूड, बरोबर. अ पीस ऑफ वूड, लाकडाचा तुकडा, बरोबर. मग बोर्ड म्हणजे त्यासाठी आलेला काय? बिलकुल नाही. द डिसिजन मेकिंग बॉडी ऑफ अन ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन म्हणजे संस्था, बरोबर. म्हणजे एखाद्या संस्थेमध्ये, एखाद्या मंडळावरती निर्णय घेणारा व्यक्ती, बरोबर. आता मग ह्यासाठी हा प्रश्न दिला आहे. मिसेस देशमुख इज अन इम्पॉर्टंट पर्सन ऑन द स्कूल बोर्ड. स्कूल बोर्ड म्हणजे शाळेच्या व्यवस्थापनामध्ये महत्त्वाचा निर्णय घेणारा व्यक्ती. म्हणून आपण पर्याय क्रमांक 2 कडे जाऊयात. द डिसिजन मेकिंग बॉडी ऑफ अन ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन म्हणजे संस्था. एखाद्या संस्थेमध्ये आपले विचार ठेवून त्या विचारावर निर्णय घेणारा व्यक्ती बोर्ड ऑफ कंट्रोलवर असतो. मग फाइंड समथिंग डल अँड अनइंटरेस्टिंग, बिलकुल नाही. टू गेट ऑन शिप ऑर प्लेन, बिलकुल नाही. मग हा बोर्ड या अंडरलाईन शब्दाशी रिलेटेड उत्तर असेल द डिसिजन मेकिंग बॉडी ऑफ अन ऑर्गनायझेशन. धन्यवाद मित्रांनो. अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला पुढच्या पाठामध्ये भेटूयात. नमस्कार.